सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, काँग्रेस साय पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचे काही सदस्य या सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रित येऊन 37 जणांची आता आमची संख्या झाली। मागच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या वेळी ही संख्या 34 होती, त्यामध्ये वाढ झाली आणि 3 सदस्य आमच्याबरोबर आले। त्यातले एक घड्याळाचे सदस्य ऐनवेळी 2 सदस्य आमच्यातून कराड मुक्कामातून बाहेर गेलेले, त्यातले एक सदस्य मासाळ यांनी आपली भूमिका बदलून आमच्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला। त्याचबरोबर आटपाडी तालुक्याचे नेते माननीय तानाजीराव पाटील आणि राजेंद्र देशमुख यांनी मिळून जे सदस्य निवडून आणलेले त्यामधील हे मासाळ एक सदस्य होते। त्याचबरोबर शिवसेनेच्या मधून धनुष्यबाणावर निवडून आलेले 2 सदस्य हे आमच्यात आता सहभागी झालेले आहेत। म्हणून जिल्हा परिषदेच्या 61 सदस्यांच्या संख्येत आता राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष आणि दोन्ही शिवसेना एक उबाठा पूर्णपणाने आमच्याबरोबर आहे आणि दुसऱ्या शिवसेनेतले 2 सदस्य आमच्याबरोबर आहेत। त्या सगळ्यांची मिळून आता 37 संख्या झालेली आहे। अर्ज भरण्यासाठी आमचे सर्व सदस्य आत्ताच गेलेले आहेत आणि मला खात्री आहे की 37 बल झालेलं असल्यामुळे जिल्हा परिषदेत या जिल्ह्याच्या विकासाला आम्ही सगळे एकत्रितपणाने काम करून अधिक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करू। एकजिन्सीपणाने जिल्हा परिषद सांगली जिल्ह्याची यापूर्वी चालायची, हातगाईवर कधीही प्रकरण या जिल्हा परिषदेत आलेलं नाही, तोच आदर्श या जिल्ह्याचा आम्ही पुढे नेण्याचं काम करू।